नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बी.एड 4th सेमिस्टरमधील एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड ICT या विषयातील प्लॅज्मेरिझम या संकल्पनेची म्हणजे साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चौर्य या संकल्पनेची ओळख करून देणार आहे। मी प्राध्यापक M.R. जोशी M.A. मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चौर्य, ज्याला इंग्रजीमध्ये प्लॅज्मेरिझम असं म्हणतात। साहित्यिक चोरी किंवा प्लॅज्मेरिझमच्या काही विविध व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। साहित्यिक चोरी म्हणजे दुसऱ्याच्या बौद्धिक वाङ्मयाचा संबंधितांच्या परवानगीशिवाय किंवा संबंधितांना श्रेय न देता वापर करणे होय। विविध तज्ञ आणि संस्थांनी साहित्यिक चोरीच्या संकल्पनेला परिभाषित केलेले आहे, ते आपण पाहूया। सुरुवातीला सामान्य व्याख्या पाहूया। इतरांच्या विचारांचे, लिखाणाचे किंवा कलाकृतींचे श्रेय न देता थेट किंवा थोड्या बदलासह वापरणे म्हणजे साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चौर्य होय। ऑक्सफोर्ड डिक्शनरी शब्दकोशानुसार इतरांच्या कल्पना किंवा काम स्वतःच्या नावावर सादर करणे ही एक प्रकारची साहित्यिक चोरी आहे। त्याच्यानंतर केम्ब्रिज शब्दकोशानुसार दुसऱ्याच्या मजकुराची किंवा कल्पनांची परवानगीशिवाय नक्कल करून स्वतःच्या नावावर सादर करणे यालाच प्लॅज्मेरिझम असं म्हणतात। त्याच्यानंतर अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटीज AAU कोणत्याही लिखित किंवा मौखिक स्रोतांचे योग्य संदर्भ न देता त्याचा वापर करणे याला साहित्यिक चोरी असे म्हणतात। युनेस्कोनुसार काय पहा, साहित्यिक चोरी म्हणजे बौद्धिक संपत्तीची चोरी जिचे इतरांचे विचार, संशोधन किंवा कलाकृती परवानगीशिवाय वापरल्या जातात। त्याच्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाचे त्या ठिकाणी आहे व्याख्या, ती पहा UGCची। संशोधन, लेखन किंवा कोणत्याही शैक्षणिक कामात दुसऱ्याच्या मजकुराचा योग्य संदर्भ न देता वापर केल्यास त्याला साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चौर्य असे मानले जाते। आता संपत्तीच्या चोरीचे किंवा वाङ्मयाच्या चोरीचे काही प्रकार आहेत की जसं स्वतःची सामग्री पुन्हा वापरणे, ज्याला आपण सेल्फ प्लॅजरिझम असं म्हणतो। पूर्वी लिहिलेली सामग्री परत वापरणे पण ती आधीच प्रकाशित झालेली आहे हे न सांगणे त्याला सेल्फ प्लॅजरिझम असं आपण म्हणतो। त्याच्यानंतर शब्दशः चोरी, वर्ड टू वर्ड प्लॅज्मेरिझम, मूळ मजकूर जसाच्या तसा अगदी कॉपी करणे याला शब्दशः चोरी किंवा वर्ड टू वर्ड प्लॅज्मेरिझम असं आपण म्हणतो। त्याच्यानंतर परिवर्तन, पॅराफ्रेजिंग, मूळ मजकुराची स्वतःच्या शब्दात पुनर्रचना करणे पण स्रोतांचा उल्लेख करणे टाळणे याला पॅराफ्रेजिंग असं आपण म्हणतो। त्याच्यानंतर कॉपी पेस्ट चोरी, कॉपी पेस्ट प्लॅज्मेरिझम, ऑनलाईन स्रोतांमधील मजकूर थेट कॉपी करून स्वतःच्या नावावर प्रकाशित करणे याला कॉपी पेस्ट प्लॅज्मेरिझम असं म्हणतो। तर या व्यतिरिक्त कल्पना चोरी, ज्याला आपण जे आयडिया जे आहेत त्याची त्या ठिकाणी प्लॅज्मेरिझम असं म्हणता येईल। उपमा चोरी व शैलीची चोरी हे सुद्धा संपदेच्या किंवा वाङ्मयाच्या चोरीचे प्रकार आहेत। तर आता हे जे साहित्य जे आहे ते संपादन जे आहे त्याची चोरी टाळण्याचे काही मार्ग आहेत की जसं इतर व्यक्तीच्या कल्पना, माहिती, आकडेवारी, ग्राफिक्स, संगीत इत्यादी वापरताना योग्य संदर्भ द्यावा। कुठल्याही व्यक्तीच्या लेखी किंवा मौखिक भाषणातून घेतलेल्या वाक्यांवर उद्धरण चिन्ह, हे जे अवतरण चिन्ह आहे ते वापरावे आणि मूळ लेखकाच्या नावाचा उल्लेख करावा। स्वतःच्या आधीच्या लेखनातून काही भाग घेतला असल्यास त्याबद्दलचा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर साहित्यिक चोरी प्लॅज्मेरिझम रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग, आजच्या डिजिटल युगात साहित्यिक चोरी शोधणे आणि रोखणे सोपे झाले आहे। विविध तांत्रिक साधने आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने मजकुराच्या मौलिकतेची पडताळणी करता येते। खालील तंत्रज्ञान साहित्यिक चोरी टाळण्यासाठी उपयुक्त ठरते। साहित्यिक चोरी शोधण्यासाठी ऑनलाईन साधने, तुमच्या लेखनातील मजकूर दुसऱ्या स्रोतांशी मिळता जुळता आहे का हे तपासण्यासाठी काही साधनं, टूल्स उपयोगी ठरतात। जसं पहिलं टूल आहे टर्निटिन, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रबंध आणि संशोधन लेख तपासण्यासाठी प्रचलित असलेले सॉफ्टवेअर। त्याच्यानंतर ग्रामरली प्लॅज्मेरिझम चेकर, व्याकरण व साहित्यिक चोरी दोन्ही तपासते। कॉपीस्केप, वेबवरील कॉपी केलेले मजकूर शोधण्यासाठी उपयुक्त आहे। त्याच्यानंतर क्यू टेक्स्ट,
साहित्यिक चोरी ओळखून संदर्भ सुचवणारे टूल आहे. डुप्ली चेकर विनामूल्य आणि सुलभ साहित्यिक चोरी शोधण्याचे साधन आहे. वेब सर्च इंजिनचा उपयोग मजकुराच्या काही ओळी गुगल किंवा बिंगमध्ये शोधून तो आधी कोठे प्रकाशित झाला आहे का हे तपासता येते. आणि गुगल स्कॉलर शैक्षणिक लेख आणि संदर्भ शोधण्यासाठी उपयुक्त. शेवटी उपसंहारामध्ये असं म्हणेल की तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास साहित्यिक चोरी टाळणे शक्य आहे. ऑनलाईन टूल्स, AI, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर आणि शोध इंजिनचा योग्य उपयोग करून लेखनाच्या मौलिकतेची व अस्सलतेची खात्री आपणास करता येते. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.